नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सोमनाथ गुणवरे. प्रथमतः आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. आज आपण फायनान्शियल अकाउंटिंग या सब्जेक्टमधील अकाउंट्स फ्रॉम इनकम्प्लीट रेकॉर्ड्स म्हणजे सिंगल एंट्री सिस्टीम हा टॉपिक जो आहे तो त्या ठिकाणी पाहणार आहे. तर त्याच्यामधला आपण फर्स्ट प्रॉब्लेम जो आहे तो त्या ठिकाणी पाहूया. बघा, प्रॉब्लेम नंबर फर्स्ट. Mr. Samskar keep his books under single entry system. He gives you the following information relating to the year 31st March 2020. मिस्टर संस्कारने सिंगल एंट्री सिस्टीम अंडर त्याचे बुक्स ऑफ अकाउंट मेंटेन केलेले आहेत आणि त्याच्याशी रिलेटेड असणारी इन्फॉर्मेशन जी आहे तर ती या ठिकाणी दिलेली. तर त्यामध्ये फर्स्ट कॅश बुक दिलेले फॉर द इयर एंडेड 31st मार्च 2020. रिसिप्ट रुपीज, पेमेंट रुपीज. आता या ठिकाणी रिसिप्ट साईडला फर्स्टला टू ओपनिंग कॅश बॅलन्स 4350. आता आपण काय करूया की जे बॅलन्स आहेत कॅशबुकच्या रिसिप्ट साईडला दिलेले तर ते पर्टिक्युलर अकाउंटला किंवा कोणत्या अकाउंटला ट्रान्सफर होतात याचं मार्किंग जे आहे ते मार्किंग सुरुवातीला करून घेऊया आणि त्याच्यानंतर त्याचं असणारं लेजर पोस्टिंग जे आहे ते पोस्टिंग या ठिकाणी करूया. बघा, हा फर्स्ट जो आहे टू ओपनिंग कॅश बॅलन्स 4350. तर हा ओपनिंग कॅश बॅलन्स आहे. तर ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्सला या ठिकाणी ट्रान्सफर करणार. ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअरच्या ॲसेट साईडला त्या ठिकाणी आपण ट्रान्सफर करणार. त्याच्यानंतर टू सन्ड्री डेटर्स 38,500. आता कॅशबुकच्या रिसिप्ट साईडला त्या ठिकाणी इफेक्ट दिलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी सेकंड इफेक्ट जो आहे तो डेटर्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय कॅश रिसिव्ड म्हणून 38,500 त्या ठिकाणी जाईल. त्याच्यानंतर टू बिल्स रिसिवेबल रिअलाइज. आता कॅशबुकच्या रिसिप्ट साईडला दिलेला आहे. याचा सेकंड इफेक्ट जो आहे तो बिल्स रिसिवेबलच्या क्रेडिट साईडला बाय कॅश रिसिव्ड 12,000 या ठिकाणी आपण ट्रान्सफर करणार. त्याच्यानंतर नेक्स्ट टू कमिशन रिसिव्ड. आता आपण कमिशन जे आहे तर त्याचा फर्स्ट इफेक्ट कॅशबुकच्या रिसिप्ट साईडला दिलेला आहे. तर सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला या ठिकाणी 4,850 या ठिकाणी आपण ट्रान्सफर करणार. त्याच्यानंतर नेक्स्ट टू कॅश सेल्स 10,000. आता कॅश सेल्स असतील, क्रेडिट सेल्स असते, आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला सेल जे आहे ते त्या ठिकाणी ट्रान्सफर करतो. तर कॅश सेल्स 10,000 ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला या ठिकाणी आपण ट्रान्सफर करणार. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण रिसिप्ट साईडचं त्या ठिकाणी मार्किंग करून घेतलेले. त्याच्यानंतर आता पेमेंट साईडचं मार्किंग करूया. बघा, बाय ड्रॉईंग 7,520. मग या ठिकाणी ड्रॉईंग आपण काय करतो तर कॅपिटलमधून मायनस लेस कॅपिटल. आपण ज्यावेळेस ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्समधून जो कॅपिटल बॅलन्स फाइंड आउट करणार आहे तर त्या कॅपिटलमधून त्या ठिकाणी ड्रॉईंगची व्हॅल्यू जी आहे ती काय होईल, मायनस होईल. त्याच्यानंतर नेक्स्ट बाय क्रेडिटर्स 27,100. आता कॅशबुकच्या पेमेंट साईडला या ठिकाणी इफेक्ट दिलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी आपण क्रेडिटर्स अकाउंटच्या डेबिट साईडला टू कॅश पेड 27,100 या ठिकाणी आपण ट्रान्सफर करणार. त्याच्यानंतर नेक्स्ट बिल्स पेएबल बाय बिल्स पेएबल ₹9,300. बिल्स पेएबल अकाउंट आपण प्रिपेअर करतो तर बिल्स पेएबलच्या डेबिट साईडला या ठिकाणी टू कॅश पेड 9,300 या ठिकाणी आपण ट्रान्सफर करणार. त्याच्यानंतर बाय वेजेस 12,000. वेजेस आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला त्या ठिकाणी ट्रान्सफर करतो. त्याच्यानंतर बाय सॅलरी 6,500. सॅलरी आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला त्या ठिकाणी ट्रान्सफर करतो. नेक्स्ट बाय रेंट अँड टॅक्सेस 4,400. रेंट अँड टॅक्सेस आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला या ठिकाणी ट्रान्सफर करतो. त्याच्यानंतर बाय इन्शुरन्स 800. तर इन्शुरन्स आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला या ठिकाणी ट्रान्सफर करतो. बाय कॅरेज इनवर्ड. आता कॅरेज इनवर्ड 250. तर कॅरेज इनवर्ड आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला या ठिकाणी ट्रान्सफर करतो. नेक्स्ट बाय ॲडव्हर्टाइजमेंट 330. तर आपण ॲडव्हर्टाइजमेंट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला या ठिकाणी ट्रान्सफर करतो. त्याच्यानंतर बाय क्लोजिंग कॅश बॅलन्स 1,500. आता क्लोजिंग कॅश बॅलन्स आहे, कॅशचा जो बॅलन्स आहे हा आपण त्या ठिकाणी बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला दाखवतो. मग या ठिकाणी आपण
क्लोजिंग बॅलन्स शीट जे बनवणार आहे तर त्या क्लोजिंग बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला 1500 कॅशचा बॅलन्स जो आहे तो आपण या ठिकाणी ट्रान्सफर करून घेणार. म्हणजे रिसिप्टचं मार्किंग कंप्लीट झालेलं आहे, पेमेंटचं या ठिकाणी मार्किंग कंप्लीट झालेलं आहे. त्याच्यानंतर आपण पर्टिक्युलर्स ऑफ अदर ॲसेट्स अँड लायबिलिटीजचं मार्किंग जे आहे ते त्या ठिकाणी करूया. बघा, पर्टिक्युलर्स 1 एप्रिल 2019 आणि 31 मार्च 2020 दोन बॅलन्स दिलेले. फायनान्शियल 1 एप्रिल 2019ला स्टार्ट होते आणि 31 मार्च 2020ला या ठिकाणी क्लोज होते. मग या ठिकाणी हा ओपनिंग बॅलन्सेस आहेत आणि 31 मार्चचे जे आहेत ते क्लोजिंग बॅलन्सेस. मग या ठिकाणी आपण जे पर्टिक्युलर अकाउंट प्रिपेअर करणार आहे तर त्यांना सुरुवातीला यांचे जे ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स जे असतील तर ते त्या ठिकाणी ट्रान्सफर करून घेणार. त्याच्यानंतर 1 एप्रिल 2019चे जे सर्व बॅलन्स आहेत हे त्या ठिकाणी ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्सला ट्रान्सफर करणार आणि 31 मार्च 2020चे जे सर्व बॅलन्स आहेत ॲसेट आणि लायबिलिटीचे तर आपण क्लोजिंग बॅलन्स शीटला या ठिकाणी ट्रान्सफर करणार. तर या ठिकाणी बघा, फर्स्ट स्टॉक या ठिकाणी दिलेला आहे. तर स्टॉक आपण ॲसेटला ट्रान्सफर करतो, त्याचबरोबर ट्रेडिंग अकाउंटला त्या ठिकाणी ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आणि क्लोजिंग स्टॉक जो आहे तो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, त्याचबरोबर ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअरच्या ॲसेटला आणि क्लोजिंग बॅलन्स शीटच्या ॲसेटला या ठिकाणी आपण ट्रान्सफर करतो. त्याच्यानंतर नेक्स्ट डेटर्स ॲसेट आहे, बरोबर. मग डेटर्सचा जो ओपनिंग बॅलन्स आहे तर या ठिकाणी डेटर्स अकाउंटच्या डेबिटला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणून या ठिकाणी ट्रान्सफर करणार आणि क्लोजिंग बॅलन्स जो आहे 14,000 हा त्या ठिकाणी डेटर्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण त्या ठिकाणी बाय बॅलन्स कॅरी डाऊन म्हणून ट्रान्सफर करणार. त्याचबरोबर ओपनिंग कॅश बॅलन्स ओपनिंग डेटर जे आहे 12,000 तर ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्सला ट्रान्सफर करणार आणि 14,000 क्लोजिंग डेटर जे आहेत तर ते त्या ठिकाणी आपण बॅलन्स शीटच्या क्लोजिंग बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला या ठिकाणी ट्रान्सफर करणार. त्याच्यानंतर नेक्स्ट क्रेडिटरचा जो ओपनिंग बॅलन्स आहे 9,000 या ठिकाणी क्रेडिटर्स अकाउंटच्या क्रेडिटला बाय बॅलन्स कॅरी डाऊन म्हणून 9,000 मेन्शन करणार आणि क्लोजिंग बॅलन्स जो आहे 1,500 तर तो आपण या ठिकाणी क्रेडिटर्स अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन कॅरी डाऊन म्हणून या ठिकाणी ट्रान्सफर करणार. त्याचबरोबर हा 9,000 जो ओपनिंग बॅलन्स जो आहे तर ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअरच्या लायबिलिटी साईडला आणि 1,500 जो क्लोजिंग बॅलन्स आहे तर हा आपण या ठिकाणी क्लोजिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला या ठिकाणी ट्रान्सफर करणार. त्याच्यानंतर बिल्स रिसिवेबल ॲसेट आहे, बरोबर. मग या ठिकाणी आपण जे बिल्स रिसिवेबल अकाउंट प्रिपेअर केले तर बिल्स रिसिवेबलचा जो ओपनिंग बॅलन्स आहे 4,000 हा बिल्स रिसिवेबलच्या डेबिटला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणून या ठिकाणी आपण मेन्शन करणार किंवा ट्रान्सफर करणार आणि क्लोजिंग बॅलन्स जो आहे तो या ठिकाणी आपण बिल्स रिसिवेबलच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स कॅरी डाऊन म्हणून या ठिकाणी ट्रान्सफर करणार. त्याचबरोबर हा 4,000चा जो ओपनिंग बॅलन्स आहे तर ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्सला ट्रान्सफर करणार आणि 5,000चा जो क्लोजिंग बॅलन्स आहे तर तो त्या ठिकाणी आपण क्लोजिंग बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला त्या ठिकाणी ट्रान्सफर करणार. त्याच्यानंतर बिल्स पेएबल या ठिकाणी तर बिल्स पेएबल लायबिलिटी, ओके. बिल्स पेएबल अकाउंट आपण प्रिपेअर करतो तर 1,000 हा ओपनिंग बॅलन्स आहे. मग या ठिकाणी बिल्स पेएबलच्या क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 1,000 ट्रान्सफर करणार आणि डेबिटला क्लोजिंग बॅलन्स टू बॅलन्स कॅरेड डाऊन 200 या ठिकाणी ट्रान्सफर करणार. त्याचबरोबर ओपनिंग स्टेटमेंट अफेअर्सला या ठिकाणी 1,000 ट्रान्सफर करणार आणि 200 जे आहे ते क्लोजिंग बॅलन्स शीटला त्या ठिकाणी लायबिलिटी साईडला आपण ट्रान्सफर करणार. त्याच्यानंतर फर्निचर ॲसेट साईडला ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअरच्या ॲसेटला ओपनिंग बॅलन्स आणि क्लोजिंग बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. त्याच्यानंतर बिल्डिंग, आता या ठिकाणी बिल्डिंग ॲसेट आहे तर ओपनिंग बॅलन्स त्या ठिकाणी ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअरच्या ॲसेट साईडला आणि क्लोजिंग बॅलन्स जो आहे 12,000 तर तो त्या ठिकाणी क्लोजिंग बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला या ठिकाणी आपण ट्रान्सफर करणार. त्याचबरोबर कॅश बॅलन्स, आता कॅश बॅलन्स जो आहे तर आपण कॅश बुक ज्यावेळेस सुरुवातीला पाहिलं तर त्यावेळेस त्या ठिकाणी टू ओपनिंग कॅश बॅलन्स 4,350 ऑलरेडी आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. याचा डबल इफेक्ट देण्याची गरज नाही. तर आपण हा त्या ठिकाणी ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्समध्ये त्या ठिकाणी ॲसेट साईडला ट्रान्सफर करणार ओपनिंग बॅलन्स आणि जो या ठिकाणी लास्टला क्लोजिंग कॅश बॅलन्स 1,500 तोच या ठिकाणी दिलेला आहे. तर हा क्लोजिंग बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला या ठिकाणी आपण ट्रान्सफर करणार. याचा डबल इफेक्ट जो आहे तो येणार नाही. त्याच्यानंतर
नेक्स्टला ॲडिशनल इन्फॉर्मेशन्स या दिलेले आहेत. फर्स्ट प्रॉब्लेम आहे त्यामुळं आपण एकच ॲडजस्टमेंट या ठिकाणी घेतलेली. चार्ज 5% डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग. आता डेप्रिसिएशन आपण काय करतो, बिल्डिंगमधून मायनस करतो आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला देतो. मग या ठिकाणी बॅलन्स ज्या ॲसेट आणि लायबिलिटीज दिलेल्या आहेत तर त्यामधल्या क्लोजिंगचे जे बॅलन्स आहेत, आता बिल्डिंगची कॉस्ट किती 12,000, तर हा क्लोजिंगचा जो बॅलन्स आहे तर त्याच्यावरती आपण एक स्टार मार्क करणार. आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, स्टार मार्क कशासाठी, तर आपण बिल्डिंगमधून त्या ठिकाणी डेप्रिसिएशन जे आहे ते 5% मायनस करणार. त्यासाठी या ठिकाणी आपण एक स्टार मार्क जो आहे तो स्टार मार्क त्या ठिकाणी करून ठेवणार आहे. आणि त्याच्यानंतर सेकंड इफेक्ट जो आहे तो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला या ठिकाणी देणार. त्याच्यानंतर नेक्स्टला सांगितलं यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर टोटल डेटर्स अकाउंट, बिल्स रिसिवेबल अकाउंट, टोटल क्रेडिटर्स अकाउंट, बिल्स पेएबल अकाउंट, ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. म्हणजे आपल्याला एवढे अकाउंट जे आहेत ते प्रिपेअर करायचे. त्याचबरोबर आपल्याला ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स पण त्या ठिकाणी प्रिपेअर करावं लागतं, कारण आपल्याला त्या ठिकाणी ओपनिंग कॅपिटल बॅलन्स जो आहे तर तो आपण त्यातून फाइंड आउट करत असतो. मग या ठिकाणी आपण हे सर्व मार्किंग करून झाल्यानंतर लेजर जे आहे ते लेजर त्या ठिकाणी प्रिपेअर करणार आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण या ठिकाणी ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर जे आहे तर ते त्या ठिकाणी प्रिपेअर करणार. इन द बुक्स ऑफ मिस्टर संस्कार ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स ॲज ऑन 1 एप्रिल 2019. ज्यावेळेस आपण ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स प्रिपेअर करतोय तर ते ओपनिंग डेटला त्या ठिकाणी असेल. तर ओपनिंग डेट फायनान्शियल इयरची किती 1 एप्रिल 2019. मग 1 एप्रिल 2019ला आपण या ठिकाणी ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर जे आहे ते प्रिपेअर करणार. त्यामध्ये लायबिलिटी रुपीज आणि ॲसेट रुपीज या ठिकाणी येतील. त्याच्यानंतर नेक्स्ट अकाउंट जे आहे तर आपण टोटल डेटर्स अकाउंट प्रिपेअर करणार. टोटल डेटर्स अकाउंट प्रिपेअर त्या ठिकाणी करणार. त्याच्यानंतर नेक्स्ट अकाउंट जे आहे ते टोटल बिल्स रिसिवेबल अकाउंट. टोटल बिल्स रिसिवेबल अकाउंट जे आहे ते आपण या ठिकाणी प्रिपेअर करून घेणार. त्याच्यानंतर नेक्स्टला क्रेडिटर्स अकाउंट जे आहे ते आपण या ठिकाणी प्रिपेअर करणार. टोटल क्रेडिटर्स अकाउंट. त्याच्यानंतर नेक्स्ट टोटल बिल्स पेएबल अकाउंट जे आहे ते आपण या ठिकाणी प्रिपेअर करणार. टोटल बिल्स पेएबल अकाउंट. त्याच्यानंतर ट्रेडिंग अकाउंट. आता ट्रेडिंग अकाउंट प्रिपेअर करत असताना आपण ज्याच्या बुक्स ऑफ अकाउंटमध्ये प्रिपेअर करतो त्याचं नाव इन द बुक्स ऑफ मिस्टर संस्कार ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020. फायनान्शियल इयरमध्ये ज्यावेळेस आपण ट्रेडिंग अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस बॅलन्स शीट ज्यावेळेस प्रिपेअर करतो तर ते इयर एंडिंगला त्या ठिकाणी प्रिपेअर केलं जातं. त्यामुळे 31 मार्च 2020 पर्टिक्युलर्स रुपीज या पद्धतीने आपण ट्रेडिंग अकाउंट जे आहे ते प्रिपेअर करणार. त्याच्यानंतर नेक्स्टला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि सगळ्यात लास्टला क्लोजिंग बॅलन्स शीट 31 मार्च 2020साठी लायबिलिटी रुपीज ॲसेट रुपीज या पद्धतीने अकाउंट जे आहे ते अकाउंट या ठिकाणी प्रिपेअर करून घ्या. आता आपण हे सर्व अकाउंट प्रिपेअर केल्यानंतर मग आता लेजर पोस्टिंग जे आहे ते लेजर पोस्टिंग या ठिकाणी आपण करणार आहे. तर लेजर पोस्टिंग करत असताना सुरुवातीला आपण जे जे अकाउंट प्रिपेअर केलेले म्हणजे या ठिकाणी डेटर्स अकाउंट असतील, बिल्स रिसिवेबल असेल, क्रेडिटर्स असेल, बिल्स पेएबल असेल किंवा ओपनिंग ट्रेडिंग अकाउंट असेल, तर यांचे जे ओपनिंग आणि क्लोजिंगचे जे बॅलन्स आहेत तर ते बॅलन्स या ठिकाणी आपण सुरुवातीला ट्रान्सफर करून घेणार. तर त्यामध्ये बघा की आपण सुरुवातीला जे ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स जे आहेत जे अकाउंट आपण प्रिपेअर केलेले तर आता आपण बघा स्टॉक ट्रेडिंग अकाउंट प्रिपेअर केले तर ट्रेडिंग अकाउंटला ट्रान्सफर करू शकतो. डेटर्स अकाउंट प्रिपेअर केले, डेटरचा या ठिकाणी ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स जो आहे तो आपण या ठिकाणी ट्रान्सफर करू शकतो. त्याच्यानंतर क्रेडिटर्स अकाउंट प्रिपेअर केले, बिल्स रिसिवेबल केले आणि बिल्स पेएबल हे अकाउंट आपण प्रिपेअर केले तर त्यांचे ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स जे आहेत तर ते सुरुवातीला आपण या ठिकाणी ट्रान्सफर करून घेऊया. आता त्यामध्ये बघा फर्स्टला स्टॉक. आता स्टॉक आपण कुठे ट्रान्सफर करणार आहे, या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंटला. आता ओपनिंग स्टॉक जो आहे 1 एप्रिल 2019चा जो स्टॉक आहे 18,700 हा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आपण त्या ठिकाणी ओपनिंग स्टॉक म्हणून ट्रान्सफर करणार. आणि 31 मार्च 2020चा जो क्लोजिंग स्टॉक जो बॅलन्स आहे क्लोजिंग बॅलन्स त्याला आपण क्लोजिंग स्टॉक म्हणणार. त्या ठिकाणी 23,400 या ठिकाणी आपण ट्रेडिंग अकाउंटला ट्रान्सफर करणार. मग या ठिकाणी फर्स्ट इफेक्ट जो आहे तो आपण ट्रेडिंग अकाउंटला या ठिकाणी लिहूया.
ट्रेडिंग अकाउंट आपण प्रिपेअर करून घेतले. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला या ठिकाणी टू ओपनिंग स्टॉक 18,700 या ठिकाणी आपण ट्रान्सफर करणार. त्याच्यानंतर जो क्लोजिंग स्टॉक आहे तर आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक 23,400 या ठिकाणी आपण ट्रान्सफर करणार. ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला सुरुवातीला आणि क्लोजिंग स्टॉक जो आहे तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला सर्वात लास्टला या ठिकाणी आपण ट्रान्सफर करून घेणार. म्हणजे ट्रेडिंग स्टॉकचे जे दोन्ही इफेक्ट जे आहेत ते या ठिकाणी ओपनिंग आणि क्लोजिंगचे देऊन झालेले आहेत. त्याच्यानंतर आपण डेटर्स अकाउंट बरोबर आहे, डेटर्स दिलेले आहेत. डेटर्सचा ओपनिंग बॅलन्स दिला आहे 12,000 आणि क्लोजिंग बॅलन्स दिला आहे 14,000. म्हणजे या ठिकाणी डेटर्स अकाउंटच्या डेबिटला या ठिकाणी आपण 12,000 टू बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणून ट्रान्सफर करणार आणि 14,000 बॅलन्स डेटर्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स कॅरी डाऊन म्हणून ट्रान्सफर करणार. तर आपण या ठिकाणी डेटर्स अकाउंट जे प्रिपेअर केलेले तर या ठिकाणी डेटर्स अकाउंटच्या डेबिटला फर्स्ट इफेक्ट टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 12,000 ओपनिंग बॅलन्स आहे डेटरचा म्हणून या ठिकाणी डेबिट साईडला मेन्शन केला. तर डेटरचा जो क्लोजिंग बॅलन्स आहे हा त्या ठिकाणी डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला मग क्रेडिट साईडला या ठिकाणी सर्वात लास्टला बाय बॅलन्स कॅरी डाऊन 14,000 या ठिकाणी आपण ट्रान्सफर करणार. म्हणजे जे आपल्याला अकाउंट दिले तर त्या प्रत्येक अकाउंटचा ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स या ठिकाणी आपण ट्रान्सफर करून घेतोय. तर डेटरचं या ठिकाणी कंप्लीट झालेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्टला क्रेडिटर्स दिलेले आहेत बरोबर. मग या ठिकाणी क्रेडिटरचा ओपनिंग बॅलन्स किती 9,000 आणि क्लोजिंग 1,500. मग या ठिकाणी क्रेडिटर्स अकाउंटच्या क्रेडिटला आता या ठिकाणी लायबिलिटीचे बॅलन्स कसे असतात क्रेडिट, मग ओपनिंग बॅलन्स जो आहे तो क्रेडिटर्स अकाउंटच्या क्रेडिटला जाईल बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन आणि 1,500 जो क्लोजिंग बॅलन्स आहे तर तो डेबिटला टू बॅलन्स कॅरी डाऊन म्हणून या ठिकाणी ट्रान्सफर करणार. तर आपण क्रेडिटर्स अकाउंट जे आहे तर त्या क्रेडिटर्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला या ठिकाणी टू बॅलन्स ब्रॉट डाऊन ओपनिंग बॅलन्स जो आहे 9,000 तो या ठिकाणी क्रेडिट साईडला या ठिकाणी ट्रान्सफर केला आणि जो क्लोजिंग बॅलन्स आहे हा क्रेडिटर्स अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅलन्स कॅरी डाऊन 1,500 या ठिकाणी आपण ट्रान्सफर केलं. ओपनिंग आणि क्लोजिंग दोन्ही क्रेडिटरचे या ठिकाणी ट्रान्सफर करून झालेले. त्याच्यानंतर नेक्स्टला आपण बिल्स रिसिवेबल अकाउंट प्रिपेअर केलेले. ओके. तर बिल्स पेएबलचा ओपनिंग बॅलन्स त्या ठिकाणी बिल्स रिसिवेबलचा ओपनिंग बॅलन्स 4,000 दिलेला आहे. तर आपण बिल्स रिसिवेबलच्या डेबिटला त्या ठिकाणी टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 4,000 ट्रान्सफर करणार आणि जो क्लोजिंग बॅलन्स दिला आहे 5,000 तर तो त्या ठिकाणी आपण बिल्स रिसिवेबलच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स कॅरी डाऊन म्हणून या ठिकाणी ट्रान्सफर करणार. म्हणजे सुरुवातीला आपण बिल्स रिसिवेबल अकाउंट जे आहे तर त्या बिल्स रिसिवेबलच्या डेबिटला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन ओपनिंग बॅलन्स जो आहे 4,000 बिल्स रिसिवेबलच्या डेबिट साईडला मेन्शन केला आणि जो क्लोजिंग बॅलन्स आहे तर तो बिल्स रिसिवेबलच्या क्रेडिटला सर्वात लास्टला बाय बॅलन्स कॅरी डाऊन 5,000 म्हणून या ठिकाणी आपण ट्रान्सफर करणार. म्हणजे ओपनिंग आणि क्लोजिंग दोन्ही या ठिकाणी बिल्स रिसिवेबलचे जे बॅलन्स आहे तर ते बॅलन्स या ठिकाणी आपण ट्रान्सफर करून घेतलेले. आता त्याच्यानंतर नेक्स्टला बघा काय दिलेलं आहे बिल्स पेएबल. आता बिल्स पेएबल लायबिलिटी ओपनिंग बॅलन्स या ठिकाणी 1,000 दिलेला आहे. तर बिल्स पेएबलच्या क्रेडिटला लायबिलिटीचे बॅलन्स क्रेडिट असतात त्यामुळं ओपनिंग बॅलन्स जो आहे तो लायबिलिटीच्या बिल्स पेएबलच्या क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 1,000 आणि 200 जो क्लोजिंग बॅलन्स आहे तर तो या ठिकाणी आपण बिल्स पेएबलच्या डेबिट साईडला टू बॅलन्स कॅरी डाऊन म्हणून ट्रान्सफर करणार. आपण बिल्स पेएबल अकाउंट जे आहे तर ते प्रिपेअर केलेले. तर बिल्स पेएबलचा ओपनिंग बॅलन्स जो आहे तो क्रेडिट साईडला या ठिकाणी येईल टू बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणून 1,000. त्या ठिकाणी ओपनिंगचे जो बॅलन्स आहे तो त्या ठिकाणी 1,000 आहे आणि क्लोजिंग बॅलन्स जो आहे बिल्स पेएबलचा तर तो डेबिट साईडला टू बॅलन्स कॅरी डाऊन म्हणून या ठिकाणी 200 पण या ठिकाणी ट्रान्सफर करणार. तर अशा पद्धतीने बिल्स पेएबलचे जे ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स जे आहेत तर ते बॅलन्स या ठिकाणी ट्रान्सफर करून झाले. त्याच्यानंतर नेक्स्टला फर्निचर बिल्डिंग कॅश हे जे आहेत तर याचे बॅलन्स आपण त्या ठिकाणी बॅलन्स शीटच्या ॲसेटला ट्रान्सफर करणार आहे. तर सुरुवातीला आपण जे अकाउंट प्रिपेअर केलेले होते तर त्या अकाउंटचे बॅलन्स या ठिकाणी ट्रान्सफर करून घेतलेले. आता त्याच्यानंतर 1 एप्रिल 2019चे जे सर्व हे ओपनिंग बॅलन्स जे आहेत ॲसेट आणि लायबिलिटीजचे तर हे सर्व बॅलन्स या ठिकाणी ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्सला या ठिकाणी आपण ट्रान्सफर करणार. फर्स्ट ऑफ ऑल
ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्सला या ठिकाणी हे सर्व बॅलन्स जे आहेत ते ॲसेट आणि लायबिलिटीजला त्या ठिकाणी ट्रान्सफर करणार. तर यामध्ये बघा स्टॉकचा बॅलन्स आहे 18,700. आपण या ठिकाणी सर्वात फर्स्टला त्या ठिकाणी ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर जे आहे तर ते या ठिकाणी प्रिपेअर केलेले. तर ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअरच्या ॲसेट साईडला स्टॉकचा जो बॅलन्स आहे ओपनिंग बॅलन्स 18,700 हा त्या ठिकाणी ॲसेट साईडला ट्रान्सफर करून घ्यायचा. ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअरच्या ॲसेटला स्टॉक 18,700 या ठिकाणी आपण ट्रान्सफर करून घेतलं. त्याच्यानंतर नेक्स्टला बघा काय दिलं आहे, डेटर्स 12,000 ॲसेट आहे बरोबर आहे. या ठिकाणी ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअरच्या ॲसेट साईडला डेटरचा जो बॅलन्स आहे 12,000 तर या ठिकाणी आपण ट्रान्सफर करणार. डेटर्स ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअरच्या ॲसेट साईडला त्या ठिकाणी ट्रान्सफर केली. त्याच्यानंतर नेक्स्टला क्रेडिटर्स दिलेत 9,000. ओके, तर 9,000 हा जो क्रेडिट जे आहे ते लायबिलिटी. मग आपण ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअरच्या लायबिलिटी साईडला या ठिकाणी क्रेडिटर्स 9,000 हा जो बॅलन्स आहे तर या ठिकाणी आपण ट्रान्सफर करणार. ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअरच्या लायबिलिटी साईडला क्रेडिटर्सचा जो बॅलन्स आहे तर या ठिकाणी आपण 9,000 ट्रान्सफर करून घेतलं. त्याच्यानंतर बिल्स पेएबल. आता या ठिकाणी बघा बिल्स पेएबल लायबिलिटी तर त्याचा बॅलन्स आहे 1,000. या ठिकाणी आपण ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअरच्या लायबिलिटी साईडला त्या ठिकाणी बॅलन्स जो आहे तो बॅलन्स या ठिकाणी 1,000 या ठिकाणी ट्रान्सफर करून घेतला. ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअरच्या लायबिलिटी साईडला या ठिकाणी बिल्स पेएबलचा जो बॅलन्स आहे तर तो बॅलन्स या ठिकाणी 1,000 आपण ट्रान्सफर. त्याच्यानंतर नेक्स्ट जो बॅलन्स दिलेला आहे तर तो दिला आहे फर्निचर्स. आता फर्निचर काय ॲसेट आहे. मग ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअरच्या ॲसेट साईडला या ठिकाणी बघा ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअरच्या ॲसेटला फर्निचर 600 या ठिकाणी आपण ट्रान्सफर करून घेतली. त्याच्यानंतर नेक्स्टला बिल्डिंग 12,000 या ठिकाणी बॅलन्स दिलेला आहे. तर आपण ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअरच्या ॲसेट साईडला या ठिकाणी बिल्डिंग 12,000 जो बॅलन्स आहे तर तो बॅलन्स या ठिकाणी आपण ट्रान्सफर जो आहे तो ट्रान्सफर करणार. त्याच्यानंतर नेक्स्टला या ठिकाणी कॅश बॅलन्स 4,350 हा कॅशचा ओपनिंग बॅलन्स त्या ठिकाणी दिलेला आहे. त्याचबरोबर कॅशबुक जे दिलेले आहे तर त्यामध्ये पण दिलेले आहे. त्या ठिकाणी पण आपण म्हटलेले की ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्सला ट्रान्सफर करणार. ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअरच्या ॲसेट साईडला या ठिकाणी आपण जो बॅलन्स आहे 4,350 या ठिकाणी ट्रान्सफर करणार. कॅश इन हँड 4,350. अशा पद्धतीने आपल्याला ज्या सर्व ओपनिंग बॅलन्स दिलेले होते तर ते सर्व ओपनिंग बॅलन्स जे आहेत ते आपण काय केलेत या ठिकाणी ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्सला या ठिकाणी ट्रान्सफर केलेले. तर या ठिकाणी बघा तर सर्वात अगोदर ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स अकाउंट जे आहे ते त्या ठिकाणी क्लोज होईल. ॲसेट आणि लायबिलिटीची जर टोटल पाहिली तर लायबिलिटी साईड ॲसेट साईडची टोटल जी आहे तर ती जास्त येईल. टोटल केल्यानंतर तर टोटल येईल 51,650. 51,650 बोथ साईडला आपण मेन्शन करणार. लायबिलिटी साईडला पण 51,650. तर त्यातून हे 9,000 आणि 1,000 10,000 हा जो बॅलन्स आहे तो त्या ठिकाणी मायनस करणार. मायनस करून जो बॅलन्स राहील तर तो असेल ओपनिंग कॅपिटल. तर ओपनिंग कॅपिटल बॅलन्स जो आहे तो 41,650 ही बॅलन्सिंग फिगर आपल्याला या ठिकाणी मिळेल. बघा आपण ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर जे आहे तर ते कशासाठी प्रिपेअर करतो टू फाइंड आउट ओपनिंग कॅपिटल ऑफ द प्रोप्रायटर. ओपनिंग कॅपिटल बॅलन्स जो आहे तर ते फाइंड आउट करण्यासाठी आपण त्या ठिकाणी ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर जे आहे तर ते त्या ठिकाणी प्रिपेअर करत असतो. तर या ठिकाणी बघा हा जो ओपनिंग कॅपिटल बॅलन्स त्या ठिकाणी आलेला आहे आपण सर्वात लास्टला जे बॅलन्स शीट क्लोजिंग बॅलन्स शीट बनवलेले तर त्या क्लोजिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला त्या ठिकाणी हा जो कॅपिटलचा जो बॅलन्स आहे 41,650 तर तो त्या ठिकाणी आपण ट्रान्सफर करणार क्लोजिंग बॅलन्स शीटला. बघा क्लोजिंग बॅलन्स शीटला फर्स्ट इफेक्ट येईल कॅपिटलचा 41,650. 41,650 सर्वात लास्टला सर्वात अगोदर या ठिकाणी बॅलन्स जो आहे तो या ठिकाणी आपण ट्रान्सफर करणार. अमाऊंट जी आहे ती इनर कॉलमला लिहा कारण आपल्याला ड्रॉइंग त्यातून मायनस करायचे. त्याचबरोबर
नेट प्रॉफिट किंवा लॉस जो असेल तर तो या ठिकाणी आपल्याला प्लस मायनस करायचा. त्यामुळं अमाऊंट जी आहे ती इनर कॉलमला लिहा. त्याच्यानंतर आता आपण ओपनिंग बॅलन्स सर्व ट्रान्सफर करून झाल्यानंतर या ठिकाणी आपण कॅशबुक जे आहे तर कॅशबुकचे रिसिप्ट साईडचे जे बॅलन्स आहेत किंवा ट्रान्झॅक्शन जे आहेत तर त्याची इफेक्ट या ठिकाणी पर्टिक्युलर अकाउंटला या ठिकाणी आपण करणार. तर या ठिकाणी बघा टू ओपनिंग कॅश बॅलन्स 4350. तर आपण ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर जे बनवले तर त्यामध्ये याचा इफेक्ट जो आहे तो त्या ठिकाणी ऑलरेडी दिलेला आहे. तर त्याचा नंतर इफेक्ट येणार नाही. त्याच्यानंतर टू सन्ड्री डेटर्स 38,500. तर आता कॅशबुकच्या रिसिप्ट साईडला इफेक्ट दिला आहे. तर सेकंड इफेक्ट डेटर्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला या ठिकाणी जाईल बाय कॅश रिसिव्ड म्हणून 38,500. मग या ठिकाणी आपण डेटर्स अकाउंट जे आहे तर ते त्या ठिकाणी प्रिपेअर केलेले डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला बाय कॅश रिसिव्ड 38,500. डेटर्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय कॅश रिसिव्ड 38,500 हा जो इफेक्ट आहे तर तो त्या ठिकाणी येईल. त्याच्यानंतर टू बिल्स रिसिवेबल रिअलाइज 12,000. या ठिकाणी याचा जो इफेक्ट आहे तो बिल्स रिसिवेबलच्या क्रेडिटला बाय कॅश रिसिव्ड 12,000 या ठिकाणी जाईल. आपण बिल्स रिसिवेबल अकाउंट जे आहे तर ते प्रिपेअर केलेले. तर बिल्स रिसिवेबलच्या क्रेडिट साईडला बाय कॅश रिसिव्ड या ठिकाणी 12,000चा जो इफेक्ट आहे तर तो या ठिकाणी येईल. बिल्स रिसिवेबलच्या क्रेडिटला बाय कॅश रिसिव्ड किंवा फक्त बाय कॅश लिहिलं 12,000 तरी चालेल. त्याच्यानंतर नेक्स्टला टू कमिशन रिसिव्ड 4,850. आता कमिशन रिसिव्ड आपण प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला दाखवतो. आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जे आहे तर ते प्रिपेअर केलेले. तर प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला वरती एक ओळ जागा सोडून खाली मेन्शन करायचं आहे बाय कमिशन रिसिव्ड 4,850. एक ओळ आपण जागा कशासाठी ठेवलेली जर आपला ग्रॉस प्रॉफिट आला तर या ठिकाणी आपण ट्रान्सफर करणार आहे. त्याच्यानंतर मग बाय कमिशन रिसिव्ड 4,850 एक ओळ जागा सोडून खाली या ठिकाणी ट्रान्सफर करा प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला. त्याच्यानंतर नेक्स्ट टू कॅश सेल्स 10,000. आता कॅश सेल जे आहेत तर आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर करतो. ओके. तर आपण ट्रेडिंग अकाउंट जे आहे ते प्रिपेअर केलेले. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय कॅश सेल्स 10,000. बाय कॅश सेल्स अमाऊंट इनर कॉलमला लिहायची कारण आपण काय करणार आहे त्यामध्ये क्रेडिट सेल जे आहेत तर ते आपण त्यामध्ये ॲड करून मग सेलची अमाऊंट जी आहे ती त्या ठिकाणी आउटर कॉलमला लिहिणार आहे. त्यामुळं कॅश सेल्स जे आहेत ते इनर कॉलमला 10,000 जो बॅलन्स आहे तर या ठिकाणी ट्रान्सफर करून एक ओळ जागा जो आहे त्याच्यानंतर ठेवायची. तर अशा पद्धतीने रिसिप्ट साईडचं कॅल्क्युलेशन जे आहे तर त्या ठिकाणी किंवा ट्रान्झॅक्शनचे इफेक्ट जे आहेत तर ते इफेक्ट या ठिकाणी कंप्लीट झालेले आहेत. तर आता आपण पेमेंट साईडचे जे इफेक्ट आहेत तर ते इफेक्ट या ठिकाणी देऊयात. बघा पेमेंट साईडला फर्स्टला बाय ड्रॉईंग 7,520. आता ड्रॉईंग काय करतो आपण कॅपिटलमधून मायनस. मग या ठिकाणी आपण क्लोजिंग बॅलन्स शीटला त्या ठिकाणी कॅपिटल बॅलन्स जो आहे तो या ठिकाणी ट्रान्सफर केलेला होता 41,650. तर त्यातून लेस ड्रॉईंग 7,520 अमाऊंट इनर कॉलमलाच लिहा. अमाऊंट जी आहे ती इनर कॉलमलाच लिहा. तर आपण यातून कॅपिटलमधून ड्रॉईंगची व्हॅल्यू जी आहे ती या ठिकाणी मायनस करणार. अमाऊंट त्या ठिकाणी इनर कॉलमलाच त्या ठिकाणी मेन्शन करा. त्याच्यानंतर नेक्स्टला बघा की बाय क्रेडिटर्स 27,100. आता या ठिकाणी आपण क्रेडिटर्स अकाउंट प्रिपेअर केलेले तर याचा सेकंड इफेक्ट जो आहे क्रेडिटर्स अकाउंटच्या डेबिटला टू कॅश पेड 27,100 या ठिकाणी जाईल. आपण क्रेडिटर्स अकाउंट जे प्रिपेअर केलेले तर क्रेडिटर्स अकाउंटच्या डेबिटला टू कॅश पेड 27,100 किंवा फक्त टू कॅश असं लिहिलं तरी चालतं. 27,100 क्रेडिटर्स अकाउंटच्या डेबिटला या ठिकाणी आपण ट्रान्सफर करून घेतले. त्याच्यानंतर नेक्स्टला बाय बिल्स पेएबल 9,300. आता आपण बिल्स पेएबल अकाउंट प्रिपेअर केलं आहे तर सेकंड इफेक्ट जो आहे याचा बिल्स पेएबलचा तर बिल्स पेएबल अकाउंटच्या डेबिटला या ठिकाणी बाय कॅश पेड टू कॅश पेड त्या ठिकाणी 9,300 त्या ठिकाणी जाईल.
या ठिकाणी आपण बिल्स पेएबल अकाउंट जे प्रिपेअर केले, तर बिल्स पेएबलच्या डेबिट साईडला टू कॅश पेड 9300 किंवा फक्त टू कॅश 9300 असं लिहिलं तरी या ठिकाणी चालेल. तर या ठिकाणी बिल्स पेएबलच्या डेबिटला कॅशचा इफेक्ट जो आहे 9300चा या ठिकाणी आपण दिलेलं. त्याच्यानंतर नेक्स्टला बघा, बाय वेजेस 12,000 या ठिकाणी दिलेले. आता वेजेसचा जो इफेक्ट आहे तर तो आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला देतो. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला त्या ठिकाणी 12,000चे इफेक्ट आपण ट्रेडिंग अकाउंट जे आहे तर ते प्रिपेअर केलेले. तर ओपनिंग स्टॉक नंतर एक ओळ जागा सोडायची आणि त्याच्यानंतर टू वेजेस 12,000 या ठिकाणी आउटर कॉलमला डायरेक्ट त्याचा बॅलन्स जो आहे तो त्या ठिकाणी ट्रान्सफर करणार. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू वेजेस 12,000 आपण या ठिकाणी ट्रान्सफर करून घेतले. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, बाय सॅलरीज 6,500. आता सॅलरी जे आहे ते आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला ट्रान्सफर करतो. या ठिकाणी आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रिपेअर केलेले. तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू सॅलरीज 6,500 डेबिटला फर्स्ट इफेक्ट जो आहे तो सॅलरीचा या ठिकाणी येईल. त्याच्यानंतर नेक्स्ट, बाय रेंट अँड टॅक्सेस 4,400. रेंट अँड टॅक्सेस आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला या ठिकाणी ट्रान्सफर करतो. आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला या ठिकाणी सॅलरी नंतर टू रेंट अँड टॅक्सेस 4,400चा इफेक्ट जो आहे तो डेबिट साईडला या ठिकाणी देणार. टू रेंट अँड टॅक्सेस 4,400. त्याच्यानंतर बाय इन्शुरन्स 800. आपण इन्शुरन्स जो आहे तो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला या ठिकाणी ट्रान्सफर करतो. या ठिकाणी आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू इन्शुरन्स 800, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू इन्शुरन्स 800 या ठिकाणी आपण ट्रान्सफर करून घेतो. त्याच्यानंतर नेक्स्ट, बाय कॅरेज इनवर्ड 250. तर आपण कॅरेज इनवर्ड जे आहे तर ते त्या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला ट्रान्सफर करतो. आपण ट्रेडिंग अकाउंट प्रिपेअर केलेले. ओके, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला वेजेस नंतर या ठिकाणी टू कॅरेज इनवर्ड 250 या ठिकाणी डेबिट साईडला आपण मेन्शन करणार किंवा ट्रान्सफर करणार. त्याच्यानंतर बाय ॲडव्हर्टाइजमेंट 330. तर आपण या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला त्या ठिकाणी ॲडव्हर्टाइजमेंट जे आहे तर ते त्या ठिकाणी ट्रान्सफर करतो. आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू ॲडव्हर्टाइजमेंट 330 या ठिकाणी ट्रान्सफर करणार. त्याच्यानंतर बाय क्लोजिंग कॅश बॅलन्स 1,500. हा जो बॅलन्स दिला आहे तो ऑलरेडी या ठिकाणी पण दिली. तर हा क्लोजिंग बॅलन्स शीटचा, आता कॅशचा हा काय क्लोजिंग बॅलन्स आहे तर आपण या ठिकाणी क्लोजिंग बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला या ठिकाणी ट्रान्सफर करणार. सर्वात लास्टला जे आपण क्लोजिंग बॅलन्स शीट बनवलेले तर त्याच्या ॲसेट साईडला कॅश बॅलन्स 1,500चा जो इफेक्ट आहे तर तो या ठिकाणी ॲसेट साईडला. अशा पद्धतीने पेमेंटचे जे सर्व ट्रान्झॅक्शनचे जे इफेक्ट आहेत तर ते इफेक्ट या ठिकाणी देऊन झालेले आहेत. आता त्याच्यानंतर क्लोजिंग बॅलन्स जे आहे 31 मार्च 2020चे, तर या ज्या ॲसेट आणि लायबिलिटीचे जे इफेक्ट आहेत तर ते इफेक्ट किंवा ट्रान्झॅक्शनचे जे इफेक्ट आहेत तर इफेक्ट या ठिकाणी आपण देणार. ॲसेट आणि लायबिलिटी ज्या आहेत त्या क्लोजिंग बॅलन्स शीटला या ठिकाणी ट्रान्सफर करणार. तर त्यामध्ये बघा, फर्स्टला काय दिलं आहे, स्टॉक 23,400. आपण क्लोजिंग बॅलन्स शीट जे आहे तर क्लोजिंग बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला स्टॉक किंवा क्लोजिंग स्टॉक किंवा स्टॉक इन ट्रेड या ठिकाणी 23,400 म्हणून या ठिकाणी ट्रान्सफर करणार. क्लोजिंग बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला 23,400. त्याच्यानंतर नेक्स्टला बघा काय दिलं आहे, डेटर्स 14,000. मग या ठिकाणी क्लोजिंग बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला डेटर्स 14,000 या ठिकाणी आपण ट्रान्सफर करणार. क्लोजिंग बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला डेटर्स 14,000 या ठिकाणी आपण ट्रान्सफर केले. त्याच्यानंतर क्रेडिटर्स 1,500. क्रेडिटर्स काय लायबिलिटी, आपण क्लोजिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला सर्वात अगोदर सन्ड्री क्रेडिटर्स किंवा फक्त क्रेडिटर्स 1,500 या ठिकाणी आपण लायबिलिटी साईडला ट्रान्सफर करून घेणार. त्याच्यानंतर बिल्स रिसिवेबल 5,000.
बिल्स रिसिवेबल ॲसेट आहे. क्लोजिंग बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला बिल्स रिसिवेबल 5000 या ठिकाणी आपण ट्रान्सफर करून घेणार. बिल्स रिसिवेबल 5000 क्लोजिंग बॅलन्स शीटच्या ॲसेट साईड. त्याच्यानंतर बिल्स पेएबल 200. बिल्स पेएबल लायबिलिटी क्लोजिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला क्रेडिटर्स नंतर बिल्स पेएबल जे आहेत तर या ठिकाणी 200 आपण या ठिकाणी ट्रान्सफर करणार लायबिलिटी साईडला. त्याच्यानंतर फर्निचर 600. फर्निचर ॲसेट आहे. क्लोजिंग बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला या ठिकाणी फर्निचर 600 जो बॅलन्स आहे तो या ठिकाणी आपण ॲसेट साईडला ट्रान्सफर केलं. त्याच्यानंतर बिल्डिंग 12,000. आता बिल्डिंगवरती आपण एक स्टार मार्क केला आहे, म्हणजेच या ठिकाणी काय ॲडजस्टमेंट आहे, म्हणून या ठिकाणी बिल्डिंग आपण ॲसेट साईडला क्लोजिंग बॅलन्स शीटच्या 12,000 बॅलन्स जो आहे तो इनर कॉलमला लिहायचा आहे, कारण त्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे. त्यामुळं बिल्डिंग नंतर अमाऊंट इनर कॉलमला लिहून एक ओळ जागा जी आहे ती त्या ठिकाणी सोडायची, कारण त्यातून आपल्याला डेप्रिसिएशन जे आहे तर ते त्या ठिकाणी मायनस करायचं, म्हणून बॅलन्स त्या ठिकाणी इनर कॉलमला त्या ठिकाणी मेन्शन करा. त्याच्यानंतर कॅश बॅलन्स जो आहे तो ऑलरेडी आपण या ठिकाणी 1500चा क्लोजिंग बॅलन्सला या ठिकाणी ट्रान्सफर केलेलं आहे, त्यामुळे त्याचा डबल इफेक्ट जो आहे तो त्या ठिकाणी येणार नाही आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला जे क्लोजिंग बॅलन्स दिलेले होते 31 मार्च 2020चे ॲसेट आणि लायबिलिटीचे, तर ते सर्व या ठिकाणी ट्रान्सफर करून झालेले आहेत. तर ते झाल्यानंतर आपण काय करणार की ॲडिशनल इन्फॉर्मेशन जे आहे ॲडजस्टमेंट जे आहे तर त्या ठिकाणी पाहणार. आता फर्स्ट प्रॉब्लेम आहे त्यामुळे एकच ॲडजस्टमेंट दिलेली बघा. ॲडजस्टमेंट नंबर फर्स्ट, चार्ज 5% डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग. आता बिल्डिंगची कॉस्ट किती 12,000, मग 12,000 वरती 5% डेप्रिसिएशन आपल्याला काय करायचं चार्ज करायचं. मग या ठिकाणी आपण क्लोजिंग बॅलन्स शीटला जे बिल्डिंगची व्हॅल्यू या ठिकाणी मेन्शन केलेली 12,000, तर त्यातून लेस 5% डेप्रिसिएशन. 12,000 वरती 5% 600 डेप्रिसिएशन जे आहे ते त्या ठिकाणी येईल. मग 12,000 मधून 600 मायनस केले 11,400 या ठिकाणी त्यांचं बिल्डिंगचा जो बॅलन्स आहे तर तो बॅलन्स त्या ठिकाणी राहील. आणि डेप्रिसिएशनचा सेकंड इफेक्ट जो आहे तर तो त्या ठिकाणी आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला या ठिकाणी ट्रान्सफर करतो. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग या ठिकाणी 600. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग 600 या ठिकाणी आपण ट्रान्सफर करणार. तर अशा पद्धतीने ॲडजस्टमेंटची इफेक्ट जे आहे ते इफेक्ट या ठिकाणी देऊन झालेले आहेत. आता याच्यानंतर आपण काय करणार आहे, बुक्स ऑफ अकाउंट जे आहे ते त्या ठिकाणी क्लोज करणार आहे. तर बुक्स ऑफ अकाउंट क्लोज करत असताना फर्स्ट ऑफ ऑल आपण ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स क्लोज केलेलं होतं. त्याच्यानंतर नेक्स्टला त्या ठिकाणी बिल्स रिसिवेबल अकाउंट क्लोज करणार, सेकंडला, थर्डला डेटर्स अकाउंट क्लोज करणार, त्याच्यानंतर बिल्स पेएबल अकाउंट क्लोज करणार, त्याच्यानंतर क्रेडिटर्स अकाउंट क्लोज करणार आणि ट्रेडिंग अकाउंट, त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट या सिक्वेन्सप्रमाणे आपण त्या ठिकाणी काय आहेत अकाउंट जे आहेत ते अकाउंट त्या ठिकाणी क्लोज करून जाऊ. सुरुवातीला आपण बिल्स रिसिवेबल हे अकाउंट जे आहे ते त्या ठिकाणी क्लोज करूया. बघा, बिल्स रिसिवेबलची डेबिट आणि क्रेडिटची जर या ठिकाणी आपण टोटल पाहिली तर या ठिकाणी बघा 12,000 आणि 5,000 17,000 क्रेडिटची टोटल आहे आणि डेबिटची जी आहे ती या ठिकाणी 4,000 आहे. मग या ठिकाणी 12 प्लस 5 17 क्रेडिटची टोटल जे असते, मग या ठिकाणी आपण बोथ साईडला 17,000 डेबिट आणि क्रेडिटला बॅलन्स मेन्शन केला. त्यातून 4,000 मायनस केले, जो बॅलन्स येईल 13,000 तर तो आपण डेटर्स अकाउंटला ट्रान्सफर करणार. बिल्स रिसिवेबल रिसिव्ड ड्युरिंग द इयर म्हणून या ठिकाणी आपण बघा टोटल बिल्स रिसिवेबल अकाउंट कशासाठी प्रिपेअर करतो. बिल्स रिसिवेबल अकाउंट प्रिपेअर टू फाइंड आउट ओपनिंग बॅलन्स ऑफ बिल्स रिसिवेबल और क्लोजिंग बॅलन्स ऑफ बिल्स रिसिवेबल और बिल्स रिसिवेबल रिसिव्ड ड्युरिंग द इयर. मग या ठिकाणी ओपनिंग क्लोजिंग बॅलन्स दिलेला आहे. बिल्स रिसिवेबल रिसिव्ड ड्युरिंग द इयर हा जो बॅलन्स आहे तो या ठिकाणी आपल्याला यातून मिळेल. मग तो जो बिल्स रिसिवेबल रिसिव्ड ड्युरिंग द इयरचा जो बॅलन्स आहे तर आपण त्या ठिकाणी डेटर्स अकाउंटला ट्रान्सफर करणार 13,000. मग या ठिकाणी बघा हा जो बॅलन्स आहे तर
डेटर्स अकाउंटच्या आपण या ठिकाणी क्रेडिट साईडला डेटर्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला या ठिकाणी ट्रान्सफर करणार बाय बिल्स रिसिवेबल इन ब्रॅकेट बिल्स रिसिवेबल रिसिव्ड ड्युरिंग द इयर, किंवा हा बॅलन्स जो आहे तो कुठून आलेला आहे, ट्रान्सफर फ्रॉम बिल्स रिसिवेबल अकाउंट. बिल्स रिसिवेबल अकाउंटकडून आपण हा बॅलन्स या ठिकाणी ट्रान्सफर केलेला आहे 13,000. तर या ठिकाणी हा बिल्स रिसिवेबल रिसिव्ड ड्युरिंग द इयर बॅलन्स ट्रान्सफर केल्यानंतर टोटल डेटर्स अकाउंट जे आहे ते त्या ठिकाणी क्लोज होईल. मग या ठिकाणी बघा डेटर्सची डेबिट आणि क्रेडिटची जर टोटल पाहिली तर क्रेडिट साईडची टोटल जी आहे ती त्या ठिकाणी जास्त येईल. म्हणजे 38,500 प्लस 13,000 प्लस 14,000 जर टोटल केली आपण तर 65,500 येईल. मग आपण ती बोथ साईड मेन्शन करणार 65,500. त्यातून 12,000 जे आहे तो बॅलन्स या ठिकाणी मायनस करणार. मायनस करून जी व्हॅल्यू मिळेल त्याला म्हणणार क्रेडिट सेल्स. 53,500 ही बॅलन्सिंग फिगर आपण फाइंड आउट केलेली. बघा आपण टोटल डेटर्स अकाउंट कशासाठी प्रिपेअर करतो, टोटल डेटर्स अकाउंट प्रिपेअर टू फाइंड आउट ओपनिंग बॅलन्स ऑफ डेटर्स, क्लोजिंग बॅलन्स ऑफ डेटर्स और क्रेडिट सेल्स. आता ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स त्या ठिकाणी दिलेले आहेत, म्हणजेच या ठिकाणी क्रेडिट सेलची व्हॅल्यू या ठिकाणी आपण काय केली, फाइंड आउट केलेली. या ठिकाणी क्रेडिट सेल जे आहेत तर आपण कॅश सेल्स असतील किंवा क्रेडिट सेल्स असतील तर कुठे हे करतो, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला मेन्शन करतो. तर मग हा क्रेडिट सेलचा जो बॅलन्स आहे 53,500 हा त्या ठिकाणी आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला त्या ठिकाणी ट्रान्सफर करणार. बघा ट्रेडिंग अकाउंट आहे तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला सेल्स आणि कॅश म्हटलेलं होतं 10,000 आणि अमाऊंट इनर कॉलमला लिहिलेली होती. तर या ठिकाणी हा जो क्रेडिटचा जो बॅलन्स आहे, क्रेडिट सेलचा जो बॅलन्स आहे 53,500 या ठिकाणी ॲड होणार आणि आउटर कॉलमला म्हणजे 10,000 प्लस 53,500 दोघांची टोटल 63,500 या ठिकाणी आपण आउटरला टोटल सेल जे आहेत तर ते त्या ठिकाणी ट्रान्सफर करणार किंवा मेन्शन करणार. त्याच्यानंतर नेक्स्टला आपल्याला बिल्स पेएबल अकाउंट जे आहे ते क्लोज करायचे. आता या ठिकाणी बघा बिल्स पेएबलची जर आपण डेबिट आणि क्रेडिटची जर टोटल पाहिली तर या ठिकाणी डेबिटची टोटल जी आहे ती त्या ठिकाणी जास्त आहे. बघा 9,300 प्लस 200 9,500 आणि क्रेडिटची 1,000. डेबिटची टोटल जास्त आहे, बोथ साईडला मेन्शन करणार 9,500. त्यातून 1,000 जो बॅलन्स आहे हा त्या ठिकाणी मायनस करणार. बघा 8,500 तो आपण क्रेडिटर्सला ट्रान्सफर करणार बिल्स पेएबल इश्यूड ड्युरिंग द इयर म्हणून. जो बिल्स पेएबलचा जो बॅलन्सिंग फिगर आहे तर ते काय हे करतो आपण बिल्स पेएबल इश्यूड ड्युरिंग द इयर 8,500 क्रेडिटर्स अकाउंटच्या डेबिटला या ठिकाणी आपण ट्रान्सफर करणार. बघा आपण टोटल बिल्स पेएबल अकाउंट कशासाठी प्रिपेअर करतो, टू फाइंड आउट ओपनिंग बॅलन्स ऑफ बिल्स पेएबल, क्लोजिंग बॅलन्स ऑफ बिल्स पेएबल और बिल्स पेएबल इश्यूड ड्युरिंग द इयर. मग ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स दिलेले आहेत, मग या ठिकाणी आपण बिल्स पेएबल इश्यूड ड्युरिंग द इयर हा जो बॅलन्स आहे या ठिकाणी फाइंड आउट केलेला आहे. तर हा 8,500चा जो बॅलन्स आहे तर आपण या ठिकाणी क्रेडिटर्स अकाउंटला त्या ठिकाणी ट्रान्सफर करणार. या ठिकाणी आपण क्रेडिटर्स अकाउंटमध्ये येऊया. बघा क्रेडिटर्स अकाउंटच्या डेबिटला टू बिल्स पेएबल 8,500 जो बॅलन्स आलेला होता बिल्स पेएबल इश्यूड ड्युरिंग द इयर म्हणून या ठिकाणी आपण ट्रान्सफर करणार क्रेडिटर्स अकाउंटच्या डेबिट साईडला. त्याच्यानंतर क्रेडिटर्स अकाउंट जे आहे ते आपण या ठिकाणी क्लोज करणार. बघा डेबिटची टोटल आणि क्रेडिटची जर पाहिली तर डेबिटची टोटल या ठिकाणी जास्त येईल 27,100 प्लस 8,500 प्लस 1,500 या ठिकाणी जर टोटल केली तर 37,100 या ठिकाणी येईल. आपण बोथ साईड मेन्शन करूया 37,100. त्यातून 9,000 जो बॅलन्स आहे तर तो त्या ठिकाणी आपण मायनस करणार. जो बॅलन्सिंग फिगर येईल तर त्या ठिकाणी त्याला म्हणणार क्रेडिट पर्चेस 28,100 बॅलन्सिंग फिगर आपण या ठिकाणी फाइंड आउट केली. क्रेडिटरचा जो बॅलन्स मिळाला तर त्याला काय म्हणणार बाय क्रेडिट पर्चेसेस 28,100. या ठिकाणी बघा आपण टोटल क्रेडिटर्स अकाउंट कशासाठी प्रिपेअर करतो, टू फाइंड आउट ओपनिंग बॅलन्स ऑफ क्रेडिटर्स, क्लोजिंग बॅलन्स ऑफ क्रेडिटर्स और क्रेडिट पर्चेसेस. आता ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स या ठिकाणी दिलेले आहेत म्हणून या ठिकाणी क्रेडिट पर्चेसेसची व्हॅल्यू जी आहे ती या ठिकाणी आपल्याला मिळाली 28,100. आता पर्चेसेस जे आहेत
कॅश परचेस असतील किंवा क्रेडिट परचेसेस असतील तर आपण परचेसेस कुठे ट्रान्सफर करतो, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. कुठे क्रेडिट परचेसेस जे आहेत ते आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला 28,100 या ठिकाणी ट्रान्सफर करणार. तर आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला जाऊया. बघा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला ओपनिंग स्टॉक नंतर आपण एक ओळ जागा सोडलेली होती, त्या ठिकाणी परचेसेस किंवा क्रेडिट परचेसेस 28,100 या ठिकाणी आपण ट्रान्सफर केली. अशा पद्धतीने ट्रेडिंग अकाउंटला सर्व ट्रान्झॅक्शनचे इफेक्ट जे आहेत ते कंप्लीट झालेले. तर आता आपण ट्रेडिंग अकाउंट जे आहे ते त्या ठिकाणी क्लोज करणार. आता या ठिकाणी बघा डेबिट आणि क्रेडिटची जर टोटल पाहिली तर क्रेडिट साईडचे टोटल जे असतील म्हणजे 63,500 प्लस 23,400 याची जर टोटल केली तर 86,900 त्या ठिकाणी येईल. आपण बोथ साईडला त्या ठिकाणी मेन्शन केली. त्यातून डेबिटचे जे बॅलन्स आहेत तर ते बॅलन्स या ठिकाणी आपण मायनस करणार आणि मायनस करून जे बॅलन्सिंग फिगर येईल त्याला आपण म्हणणार टू ग्रॉस प्रॉफिट. हा ग्रॉस प्रॉफिट जो आहे तो आपण कुठे ट्रान्सफर करतो, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला. त्यामुळे इन ब्रॅकेटमध्ये तुम्ही लिहू शकताय ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस क्रेडिट साईड. या ठिकाणी 86,900मधून हे बॅलन्स जे आहेत 18,700 प्लस 28,100 प्लस 12,000 आणि 250 मायनस केल्यानंतर 27,850 हा तुम्हाला काय मिळेल, ग्रॉस प्रॉफिट जो आहे तो ग्रॉस प्रॉफिट या ठिकाणी मिळेल. हा ग्रॉस प्रॉफिट जो आहे तर तो आपण कुठे ट्रान्सफर करतो, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला. मग या ठिकाणी 27,850 आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जे प्रिपेअर केलेले आहे तर या ठिकाणी बघा कमिशन रिसिव्हच्या वरती आपण एक ओळ जागा सोडलेली होती. कशासाठी, या ठिकाणी ग्रॉस प्रॉफिट जो आहे तर तो लिहिण्यासाठी. मग या ठिकाणी बाय ग्रॉस प्रॉफिट 27,850 या ठिकाणी आपण ट्रान्सफर केला प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जे आहे ते या ठिकाणी क्लोज होईल. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करत असताना डेबिट आणि क्रेडिटची जर टोटल पाहिली तर क्रेडिट साईडची टोटल जी आहे ती त्या ठिकाणी जास्त येते. बघा 27,850 आणि 4,850 या ठिकाणी जर टोटल केली तर 32,700 या ठिकाणी येईल. मग आपण बोथ साईड मेन्शन करूया. डेबिटला पण 32,700, त्यातून 6,500 प्लस 4,400 प्लस 800 प्लस 330 प्लस 600 32,700मधून मायनस केले आपल्याला नेट प्रॉफिट या ठिकाणी मिळेल 20,070 रुपीज. 20,070 रुपीज हा काय मिळेल आपल्याला नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट आपण काय करतो, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जे कॅपिटल दिलेलं असेल तर त्या कॅपिटलमध्ये ॲड करणार. मग या ठिकाणी आपण प्रॉफिट अँड लॉसमधून नेट प्रॉफिट जो आहे तो या ठिकाणी फाइंड आउट केलेला आहे. तर तो त्या ठिकाणी आपण क्लोजिंग बॅलन्स शीटला जो कॅपिटल जे आहे तर त्या कॅपिटलमध्ये ॲड करणार. बघा कॅपिटलचा जो बॅलन्स आहे तो आपण इनरलाच या ठिकाणी ठेवलेला होता. त्यामध्ये ॲड नेट प्रॉफिट 20,070 रुपीज. 20,070 रुपीज या ठिकाणी बघा. आता कॅपिटलचा जो फायनल बॅलन्स जो आहे तो या ठिकाणी आपण आउटर कॉलमला ट्रान्सफर करणार. 41,650 त्यातून 7,520 मायनस करणार आणि 20,070 ॲड करणार. ॲड करून जो बॅलन्स येईल तो राहील 54,200. 54,200 या ठिकाणी बॅलन्स जो आहे तो त्या ठिकाणी कॅपिटलचा येईल. तो आउटर कॉलमला आपण या ठिकाणी ट्रान्सफर केला. 54,200 प्लस 200 प्लस 1,500 टोटल जर या ठिकाणी केली तर लायबिलिटीची टोटल येईल 55,900. जेवढी लायबिलिटीची टोटल आली तेवढीच टोटल या ठिकाणी ॲसेटची येणं गरजेचं आहे. जर दोन्ही टोटल समान आल्या तर समजायचं आपण केलेलं कॅल्क्युलेशन बरोबर आहे. तर या ठिकाणी बघा आपण ॲसेटची या ठिकाणी टोटल केली 1,500 प्लस 23,400 प्लस 14,000 प्लस 5,000 प्लस 6,000 प्लस 11,400 या ठिकाणी जर टोटल केली तर ती टोटल 55,900 या ठिकाणी येईल. तर अशा पद्धतीने सर्व अकाउंट जे आहेत तर ते अकाउंट या ठिकाणी क्लोज करून झालेले आहेत. तर या पद्धतीने हा प्रॉब्लेम जो आहे तो त्या ठिकाणी टॅली होईल. तर जर हा व्हिडिओ त्या ठिकाणी तुम्हाला जर आवडला तर त्या ठिकाणी तुमच्या मित्रांना शेअर करा. त्याचबरोबर तुमचे जे काही डाऊट्स असतील
तर ते कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी तुम्ही टाकू शकताय. त्याचप्रमाणे चॅनल नवीन व्हिडिओ जे आहेत तर ते पाहण्यासाठी चॅनल जो आहे तो त्या ठिकाणी सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.